मी डॉक्टर विकास नतोपंत शेटे, वय वर्ष 7. मला वैद्यकीय व्यवसाय करीत असताना जून 2020मध्ये जिभेचा कॅन्सर डिटेक्ट झाला. तो प्रथम स्टेजचा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आहे असे सांगितले गेले. मी त्यांना त्याचे कारण विचारले असता त्यांनी तंबाखू सेवन जे मी 20 वर्षापूर्वी करीत होतो ते सांगितले. ज्यावेळेला मला कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या अतिशय खचलो होतो आणि मला वाघोली येथील कॅन्सर सेंटरची आठवण झाली. वाघोली येथील सेंटरला आलो. वैद्य देशमुख सर आणि त्यांचे सहकारी यांनी मला त्या आजाराविषयी पूर्ण माहिती देऊन मला आश्वस्त केले की मी या आजारातून पूर्णपणे बरा होईल. त्यानंतर मला डॉक्टर शिंदे व डॉक्टर अंकोलीकर यांना दाखवण्यात आले. डॉक्टर अंकोलीकरांनी मला पहिल्यांदा किमोथेरपी घेण्यास सुचवले. नंतर मला 9 केमोथेरपी देत असतानाच त्याचे काही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी वैद्य देशमुख सरांची औषधे मी चालू केली आणि त्यानंतर माझी केमोथेरपी पूर्ण झाली आणि 9 ऑक्टोबर 2020मध्ये माझं कॅन्सरचं जिभेचं ऑपरेशन शस्त्रक्रिया डॉक्टर अंकोलीकर व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वीरित्या केली. त्यानंतर मला डिसेंबरमध्ये रेडिएशन थेरपी दररोज एक सायकल याप्रमाणे 30 दिवस 30 सायकलमध्ये रेडिएशन थेरपी डॉक्टर शिंदे यांनी सुचवली. त्यावेळीही मी माझी आयुर्वेदिक औषधे चालू ठेवल्यामुळे मला त्या रेडिएशनचा कुठल्याही प्रकारचा फारसा त्रास जाणवला नाही. दाह झाला नाही शरीरामध्ये किंवा भूक कमी झाली नाही. झोप व्यवस्थित लागायची. येण्या जाण्यात फिरण्यामध्ये कुठलाही त्रास झाला नाही. अशा तऱ्हेने माझी पूर्ण ट्रीटमेंट झाली. आता मी जे आयुष्य उपभोगत आहे त्याचे सर्व श्रेय मी वाघोली येथील कॅन्सर सेंटरमधील सर्व वैद्यकीय उपचार करणारे तज्ज्ञ तसेच वैद्य देशमुख व त्यांचे सहकारी तसेच येथील सर्व स्टाफ व सिस्टर्स यांना देतो. तसेच माझे कुटुंबीय यांनीही मला या काळामध्ये अतिशय साथ दिली. त्यांचेही मी आभार मानतो.